नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामध्ये नागपंचमीचे धार्मिक महत्त्व, नागपंचमी का साजरी करतात, नागपंचमीची पौराणिक कथा, नागपंचमी कशी साजरी करावी, नागपंचमीची पूजा आणि नागपंचमी दिवशी कुठल्या गोष्टी करू नये सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओची नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे। या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। 2025 मध्ये नागपंचमी दिनांक 28 जुलै सोमवार रोजी येत आहे। नागपंचमीचे धार्मिक महत्त्व आणि नागपंचमी का साजरी करतात। हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपातील पूजले जातात। नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे। भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात। यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे। श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते। या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते। ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात। नागपंचमीची पौराणिक कथा। यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला। एकदा एका शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता। शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्ल मरण पावले। रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली। तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला। नागपंचमी कशी साजरी करावी। नागपंचमीची पूजा। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो। बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात। घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते। नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते। काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते। नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो। नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे। सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात। नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये। नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये। चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये। शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा कापून ठेवतो। तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये। कुठलाही भाजीपाला कापू नये। या दिवशी तव्याचा वापर करू नये। आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो, त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खातात। नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही। सर्पांना दूध पाजणे टाळावे। हे परिवर्तनाच्या दृष्टीने हानिकारक आहे। आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।